श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका गाणगापूर येथे आहेत आणि गाणगापूर येथील हे नरसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मोठा परिसर असून तेथे प्रदक्षिणा मार्ग आहे आणि या महाराजांच्या पादुकासमोर मोठा वटवृक्ष आहे. तसेच इथे औदुंबर वृक्ष आहे आणि प्रदक्षिणेचा मार्ग देखील विस्तीर्ण आहे. प्रत्येक दिवशी इथे रात्री 8 वाजता पालखी निघते आणि रोज सकाळी पहाटे 5 पासून इथे पूजा सुरू असते आणि महाराष्ट्रातून तसेच इतर ठिकाणाहून बरेचसे भक्त लोक गाणगापूरला येत असतात. आणि गुरुचरित्रामध्ये लिहिल्याप्रमाणे गाणगापूर येथे नरसिंह सरस्वती महाराजांचे बरेच चमत्कार आणि त्यांचा बराचसा काळ या गाणगापूरमध्ये गेल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. इथे राहण्याची देखील सोय आहे. या दत्त मंदिराचा अन्नपूर्णा निवास आहे. तिथे राहण्याची सोय आहे. तसेच मोफत प्रसाद देखील आपल्याला मिळतो आणि हे खूप पवित्र असं ठिकाण आहे. इथे भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. या संगमावर स्नान करून लोक दर्शनासाठी या मंदिरात येतात आणि इथे या औदुंबर वृक्षाचं देखील महत्त्व आहे. अश्वत्थ वृक्षाचं महत्त्व आहे. तर असं हे गाणगापूरचं तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर देखील खूप स्वच्छ आणि टापटीप असं मंदिर आहे आणि इथे पवित्रता सांभाळली जाते. तर आपण कधी गाणगापूरला गेला तर आपल्याला या मंदिराचे संपूर्ण अनुभव येईल, प्रचिती येईल. सोलापूरहून गाणगापूरला आपल्याला जायचं असेल तर आपण सोलापूरहून अक्कलकोटला जाऊ शकतो आणि अक्कलकोटचे दर्शन करून आपल्याला पुढे गाणगापूरला जाता येते. गाणगापूर ते सोलापूर हे अंतर साधारण 75 किलोमीटर आहे आणि 3 तास लागतात आणि तिथून पुढे आपण कुरवपूरला देखील जाऊ शकतो. तर अशी ही दत्तस्थाने एका रूटवर असून आपल्याला एका वेळी बरीचशी दत्तस्थाने करता येतात. गाणगापूरहून 34 किलोमीटरवर कुमसी आणि कडगंजी हे देखील आपण पाहू शकता.